उद्धव ठाकरे यांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटायला गेलं त्या ठिकाणी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नाही, मला एक सांगायचं आहे की विलास बापूंना स्टेटमेंट असं केलं की जे पैठणचे जे काही मतदार आहे, काही इथं राहतात आणि काही व्यवसायाच्या निमित्तानं काही इकडे तिकडे गेलेली, तर ते जे काही मतदार आहे ते मतदार निवडणुकीच्या काळात त्यांना घेऊन आलेलो आहे. म्हणजे अनेक जण असे काही व्यवसायाच्या कामामुळं काही दुसरीकडं गेलेले, काही मतदार पैठणचे पण राहायला संभाजीनगरला आहे, हे असे जे काही मतदार आहे, काही जालन्याला असतील, काही पुण्याला असतील, काही मुंबईला असतील, काही कोणकोणत्या कारणास्तव काही नोकरीच्या निमित्तानं, काही व्यवसायाच्या निमित्तानं त्यांचे नावं पैठणमध्ये त्यांना घेऊन आणण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना मतदानाला यावं हे आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यांना मतदानासाठी घेऊन आलेले. याच्यात गैर काय आहे? आणि जर गैर वाटत असेल तर त्याची चौकशी करा. गैर काय याच्यात? की असे अनेक आहे. आता कोकणात नाही का की बरेचसे मतदार मुंबईला राहतात, मग मतदानाच्या वेळेस ते कोकणात जातात, मग त्याला सगळेच मतदार जे असतात त्यांना ते घेऊन जातात. तशा पद्धतीनं त्यांना आव्हान केलं, ते मतदानाला आले. जितेंद्र आव्हाड म्हणतात की सगळ्या प्रकारची चौकशी करून कारवाई झाली. नाही, आमचं बी म्हणणं आहे ना, बोगस असेल तर चौकशी करा. जर काही याच्यात बोगस असेल तर चौकशी करा. चौकशीला आम्ही बी तयार आहे ना, आम्ही तयार आहे चौकशीला. काय याच्यात जर काही तुम्हाला आढळलं तर आम्ही चौकशीला तयार आहे. दुसरा मुद्दा आहे की हे जे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सातत्याने निवडणूक आयोगाकडे जातात, ते म्हणतात की निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडली पाहिजे आणि व्हीव्हीपॅट मशीन जे आहेत ते सुरू केल्या पाहिजे. जर व्हीव्हीपॅट नसेल तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायची पाहिजे. नाही, मला काय म्हणायचं की आता यांच्या लक्षात आलं की आपल्या संस्था आपल्या हातात येत नाही, म्हणून कुठंतरी निवडणूक आयोगाकडे जायचं, कुठंतरी चर्चा करायची, कुठंतरी आरोप करायचे, प्रत्यारोप करायचे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे. म्हणून मला सांगायचं की यांना लक्षात आलं की संस्था आपल्या महानगरपालिका आपल्या ताब्यात येत नाही, जिल्हा परिषदा महाराष्ट्रातल्या ताब्यात येत नाही, नगरपालिका येत नाही, म्हणून कुठंतरी आपलं चर्चा करायची आणि निवडणूक आयोगाकडे जायचं, ही यांनी चर्चा सुरू केलेली आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही निवडणुकीला आमची तयारी झालेली आहे, आम्ही सामोरं जायला तयार आहे. ते जसं म्हणते तशी तयारी आहे. जी मनपा आहे त्या मनपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आम्हीच मोठा भाऊ असा एक वाद निर्माण झाला नाही. आता मोठा भाऊ छोटा भाऊ हा वाद न करता महानगरपालिकेवर युतीचा झेंडा कसा फडकन हे बघायचे काय. आणि मला एक सांगायचं की आपल्याला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ही महानगरपालिका कशी ताब्यात येईल, हे जर कसं महायुतीचा झेंडा फडकन, याच्यासाठी सगळ्यांना लक्ष द्यायचं. याच्यात छोटा मोठ्याचा काही सगळे समान आहे. पण एक सोपं उत्तर आहे ना की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिंदखेड शिवसेना हा मोठा भाऊ आहे, कारण तुमचे 6 आमदार, तुम्ही स्वतः खासदार आणि त्यांचे फक्त 3च आमदार आहेत. त्याच्यामुळे संख्याबळ जर बघितलं तर त्यांच्यापेक्षा दुपटीने जास्त संख्याबळ जास्त आहे. पण मला एक म्हणायचं की महायुतीचा झेंडा कसा फडकन त्यांनी सुद्धा लक्ष द्यावं आणि आम्ही सुद्धा लक्ष द्यावं. याच्यात जाण्यापेक्षा आपल्याला उमेदवार कसे निवडून आणता येतील, प्लॅनिंग कशी करायला लागेल, याच्यासाठी आपण वेळ घालावा. बाकी याच्यात वेळ नाही घालावा छोटा मोठा. काय भाजप म्हणतो आता ती वेळ गेलेली आहे, आता भाजप मोठा भाऊ आहे आणि गरज पडल्यास आम्ही स्वबळाची तयारी केलेली आहे. छोटा मोठा हे सगळ्या जनतेला माहिती आहे. मी अजून बी सांगतो, आम्ही सगळे एकच आहे, आम्ही सगळे समान आहे. छोटा मोठा काही वाद नाही याच्यात. महानगरपालिका आम्ही युतीच्या ताब्यात आणू एवढं आम्ही वारंवार सांगतो. खासदार आहे बोलवतो ना. शहरात बी आपले 2 त्यांचाही एक आहे, ती आता खासदाराकडे निवडून येईल असं तुमचा दावा आहे. एक मोठा महायुतीला
सत्ता येईल याचा विश्वास आहे का आणि विरोधी पक्ष यामध्ये कुठे असेल? महायुतीला 100% विश्वास आहे. सगळ्या संस्था ह्या महायुतीच्या ताब्यात येतील आणि विरोधी पक्ष फक्त आरोप करतोय, विकासावर बोलत नाही, विकासावर काही सांगत नाही, फक्त आरोप करायचा. म्हणून मला एक सांगायचं की आज अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्षाकडे उमेदवारसुद्धा उभा करण्यासाठी त्यांना उमेदवारसुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती आज ही महाराष्ट्रात आहे. ठाकरे गटाला या शहरात उमेदवारसुद्धा भेटणार नाही महानगरपालिकेला, ही परिस्थिती. हे फक्त बोलतात पण यांचं ग्राउंड लेवलला कुठं काहीच काम नाही. हे फक्त आरोप करतात, चर्चा करतात, पण यांना दिसन महानगरपालिकेच्या वेळेस यांना उमेदवारसुद्धा भेटणार नाही. मी आज जे बोलतो तेच मला तुम्ही उद्या विचारा. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर मला विचारा आणि निकाल लागल्यावर मी विचारा तुम्ही काय बोलले होते. यांची परिस्थिती तुम्ही बघितलं असेल, मोर्चा काढला तर यांची काय. अहो बीड, नांदेड, तुमचं धाराशिवून कार्यकर्ते आले. जिल्ह्यातलं कोण होतं, शहरातलं कोण होतं हे तपासलं का? हां, अहो मोर्चा काढला तर 1 वाजेपर्यंत पुलाखालीच मोर्चाचे कार्यकर्ते होते, पुलाखालीच फक्त. हां, आणि अगोदर वल्गना केली की 20,000 लोक येणार, 25,000 लोक येणार. अरे तुमचे लोक गेले कुठं मग? 20-25,000 लोक होते. हां, आणि मराठवाड्याचा मोर्चा होता, जिल्ह्याचा नव्हता येऊ, मराठवाड्याचा मोर्चा होता. हां, आणि मोर्चा शेतकऱ्याविषयी होता. खैरे बोलतो काय? हां, त्यांना बोलतं तरी येतं का? त्याच्याविषयी बोलून नंतर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी तुमच्याबद्दल एक ट्विट केली होती आणि आम्हाला बोलायला लावलं का, अशा पद्धतीचं वाक्य. कोणतं? म्हणजे आम्हाला बोलायला लावू नका, बोलायला लावू नका, बोला ना. काय तर आम्हाला बोलतोच ना ते रोज. हां, आम्हाला बोलायला लावू नका म्हणजे रोजच बोलतो. तुम्हाला बोलता येतं ना, आम्हाला बोलता येत नाही काय? हां, तुम्ही लय काय बॅरिस्टर आहे का तुम्ही लगे? हां, तुम्हाला बोलता येतं ना, आम्हाला बोलता येत नाही. आम्हाला आमच्या भाषेत बोलता येतं, तुम्हाला तुमच्या भाषेत बोलता येतं. ज्याला ज्याला ज्याच्या त्याच्या भाषेत बोलता येतं. हां, त्यांनी हे बोलू नये. त्यांनी भुमरेवर किती आरोप करायचे करा, पण संस्थेत युतीचाच झाडा फडकणार आहे काय, आणि भुमरे तुम्हाला दाखवून देणार आहे. यस.